नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज 14 जानेवारी 2026 या वर्षातील पहिला मोठा सण आहे. मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी पतीच्या पाया पडल्या जातात आणि त्यांचा नमस्कार घेतला जातो. घरातील सर्व सदस्य आहेत तर त्यांच्या पाया पडल्या जातात. म्हणून मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर पहा, यंदा या मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून येणार आहे. तर तो 15 वर्षांनी जुळून आलेला आहे. म्हणजेच यंदा संक्रांतीला षडतीला एकादशी आहे. म्हणूनच संक्रांतीला अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हणतात की जेव्हा हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करतो, या संक्रमणाला मकर संक्रांत आपण म्हणत असतो. तो उत्तरेकडे झुकलेला असतो. तर मकर संक्रांतीपासून नवीन कामाची सुरुवात आपण करत असतो. जसं की घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा लग्नाची बोलणी असेल, पूजा असेल, वास्तुशांती असेल, बोर स्नान असेल, रथसप्तमीपर्यंत किंवा त्यानंतर मे ते जून महिन्यापर्यंत लग्नाची बोलणीही केली जाते किंवा नवीन जागा घेणे शुभ मानले जाते. हे विधी सुरू होतात. तर पहा, हा उपवास देवाचा असून तो मनपूर्वक करायला हवा. म्हणून या दिवशी देवतांचा दिवस हा सुरू होतो. या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते. मकर संक्रांतीचा दिवस आपल्याला सौभाग्य हे अखंड राहण्यासाठी या दिवशी सुगड पूजन केले जाते. ओवसा हा पूजला जातो. स्नान हे केले जाते. सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू म्हणजे तीळ आणि हळद टाकून आंघोळ केली जाते. या दिवशी दान तर्पण हे केले जाते. या दिवशी लक्ष्मीची व श्री सत्यनारायण देवाची पूजा केली जाते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. श्रीहरी विष्णूच्या कृपेने आपल्या घरात लक्ष्मी हा अखंड वास करावी, घरात सुख संपत्ती समृद्धी ऐश्वर्य नांदावं. या संक्रांतीला खण हे पूजले जातात. काही ठिकाणी सुगड पूजन आपण याला म्हणत असतो. या दिवशी हळदी कुंकू व वाण देण्याची प्रथा आहे. यामुळे धनलक्ष्मी अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. संक्रांतीला घरात सुगड पूजन हे करायचं आहे व या दिवशी हिरव्या रंगाचा बांगड्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर काही उपाय केले जातात. तर पहा, प्रत्येक वेळेमध्ये दुर्मिळ योग येतो तेव्हा असा ठराविक काळ असतो जी राहू काळाची म्हटली जाते. या संक्रांतीला राहू काळ राहणार आहे आणि आज या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही संक्रांतीची पूजन हळदी कुंकू त्याचबरोबर वाण देऊ नका. व कोणत्या वेळी ही पूजा करायची आहे, हळदी कुंकू कोणत्या शुभ वेळी करायचा आहे, दान कोणत्या वेळी करावं, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तसंच हाईप बटनला प्रेस नक्की करा. तर पहा, मकर संक्रांत ही खूप शुभ मानली जाते. तर हा दिवस आपल्या हिंदू धर्मात पवित्र म्हटला जातो. हा दिवस सूर्यदेवाला आणि शनिदेवाला समर्पित आहे. या दोन्ही देवांची पूजा केली जाते, जे पिता आणि पुत्र आहेत. यंदा एकादशीच्या दिवशी षडतीला एकादशी आहे. श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे, म्हणून हा दिवस यांना समर्पित केला जातो. या मकर संक्रांतीला आपण सुगड पूजन करत असतो. तर सुगड पूजन घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुगड पूजन केले जाते. या दिवशी देवाला प्रार्थना केली जाते. मातीचे सुगड हे पंचतत्वानी बनलेले आहे. या दिवशी देवाला प्रार्थना केली जाते. मातीचे सुगड हे पंचतत्वानी बनलेले आहेत. यामध्ये सात्विकता भरपूर असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सुहासिनी महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सौभाग्यासाठी हे सुगड पूजन करत असतात. सुगड हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. सुगड हे बाजारामध्ये 2 प्रकारचे आहेत, मोठे आणि छोटे आहेत. हे निसर्गाने आपल्याला दिलेल्या अन्नाचे पूजन आहे. मातीच्या घटात अन्न भरून ते देवाजवळ देवघराजवळ ठेवले जाते. आपल्या घरात वर्षभर अन्नधान्याची कमतरताही भासत नाही अशी देवाला प्रार्थना या दिवशी केली जाते. वौसा म्हणून पूजन याचं केलं जाते. त्यामुळे त्यात तांदूळ गव्हाची रास ठेवून त्यावर हे सुगड ठेवले जातात. तर सर्वात प्रथम पाट ठेवावा, रांगोळी काढावी. सर्वात प्रथम आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तांदळाची रास एका लाल वस्त्रावर ठेवायची आहे. त्यानंतर सुगड पूजन करायचं आहे. सुगड पूजन आपल्याला आवर्जून झाकून ठेवायचं आहे. पूजा झाल्यानंतर आता करण्या अगोदर पूजा आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी सूर्यदेवाला व तुळशीला जर आपण पाणी व तुळशीला कच्चं दूध गाईचं दूध अर्पण केलं तर जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात. म्हणून सकाळी उठून स्नान केल्याने त्याला अश्वमेघाचे पुण्य प्राप्त होते. पांढरे तीळ जे आहे तर हे
आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावे. सूर्यदेवाला तीळ टाकलेले पाणी अर्घ्य द्यावे, ज्यामुळे घरातील सर्वांचे आरोग्य हे चांगले राहील. या दिवशी जेव्हा तुम्ही वौसा पूजन करण्यासाठी मंदिरामध्ये जाता, त्या वेळेमध्ये एका हातात 12 बांगड्या असाव्यात, एका हातात 13 बांगड्या असाव्यात. अशा चढता उतरता क्रम जो आहे बांगड्याचा घालायचा आहे. 1 लाखेची बांगडी आवर्जून घालायची आहे. तर पहिलं वाण हे सुगड पूजन जे केलेलं आहे, तर तुळशीला एक सुगड पूजन जे आहे केलेलं आहे, सुगड आहे, तर ती अर्पण करायची आहे. घरात पैसा येण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी तुळशीला सुगड जे आहे तर ते अर्पण केले जाते. व गरिबी दूर होण्यासाठी त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर घरातील देवांची पूजा ही करायची आहे. श्री हरिविष्णूचा अभिषेक करावा. त्यानंतर खणपूजन झाल्यानंतर सुगड पूजन करावं. चुकूनही सूर्यपूजना अगोदर हे सुगड पूजन करू नका, कारण सुगड पूजन हे करण्या अगोदर सूर्यदेवाची पूजा केली जाते. हा एक नियम पाळा. सुगड पूजन करत असताना यामध्ये तुम्हाला 5 विड्याची पानं ठेवायची आहेत. ओटीचे साहित्य ठेवावे. त्यानंतर गणपतीला हळद, कुंकू, अष्टगंध, जास्वंदाची फुले, त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत. गूळ व खोबऱ्याचा लाडू ठेवायचा आहे किंवा शेंगदाण्याचा, तिळगुळाचा लाडू आपल्याला ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून. यानंतर सुगडाची पूजा करायची आहे. तर पहा, आजची कोणती वेळ आहे जी राहू काळाची असते. या वेळेत चुकूनही हळदी कुंकू किंवा सुगडची पूजा किंवा संक्रांतीची पूजा करायची नाही. तर प्रत्येक दिवशी व तिथीला साधारणतः 1.5 तासाचा हा राहुकाळ असतो. अशुभ राहुकाळ म्हटला जातो आणि हा शुभ काळ कोणत्याही सणाच्या दिवशी शुभ कार्यासाठी, दानासाठी अशुभ मानला जातो. तर आपण कोणतेही शुभ काम करत नाही. जर आपण या वेळेमध्ये कोणतेही शुभ काम केले तर त्या कामात अडथळे येतात. या 14 जानेवारीला बुधवारी राहुकाळ राहणार आहे. तर साधारणतः 12 वाजून 49 मिनिटापर्यंत राहणार आहे, 1 वाजेपर्यंत राहणार आहे. या राहुकाळात चुकूनही पूजा करायची नाही. खण व संक्रांतीचे पूजन, हळदी कुंकू करायचं नाही, वाण द्यायचं नाही. तर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी राहणार आहे, तर बघा, सकाळी सूर्योदयापासून दुपारी 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता. तर दान व खण पूजन, सुगड पूजन ही करू शकता. तसंच दान करायचा मुहूर्त जो आहे 3 वाजून 12 मिनिटापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. तर दानासाठी शुभ आहे, म्हणून या वेळेमध्ये तुम्ही दान करू शकता. कारण देवाला जेव्हा तुम्ही काही वस्तू अर्पण करता किंवा दान करता, या दानाला श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त जो आहे संक्रांतीचं पूजन व वौसा देवाला अर्पण करायचा मुहूर्त, तर दुपारी 3 वाजून 12 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत तुम्ही पूजन हे करू शकता. तर या दिवशी हळदी कुंकू करण्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे तर दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून तर 6 वाजेपर्यंत आहे. त्याचबरोबर षडतीला एकादशीला तांदूळ जे आहे तर हे दान करू शकता, पण खिचडी ही चुकूनही बनवू नका. हा नैवेद्य देवाला दाखवू नका व तुम्हीही ग्रहण करू नका, कारण खिचडी ही एकादशीला खाल्ली जात नाही. म्हणून घरामध्ये खिचडी किंवा तांदूळ, पांढरा भात बनवू नका. हे नियम आवर्जून पाळा. आणि संध्याकाळी संक्रांती देवीला नक्की तुम्ही प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती येऊ द्या, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती वाढू द्या आणि माझं सौभाग्य जे आहे हे अखंड टिकू द्या. आमचं नातं जे आहे हे जन्मोजन्मी 7 जन्म असंच राहू द्या, असं देवाजवळ प्रार्थना करायची आहे. संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ संपूर्ण पहा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.